हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ. बोला ताई. अं, अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, बोला ना ताई. कुठून बोलताय? मी भीमा कोरेगावरून बोलते. हा, नाव सांगायचं असेल तर सांगा. जबरदस्ती नाही. नाव नाही सांगत. बरं. मी म्हणजे आमचं हॉटेल आहे चहा नाश्त्याचं, नाही का, जो मेन रोडलाच होतं. अच्छा अच्छा. हा 3 वर्ष झालं म्हणजे हॉटेल टाकलं होतं, पण असं गिरायकच नव्हतं, म्हणजे चालतच नव्हतं. हा हा. मग माझे मिस्टर आणि मी सारखं म्हणजे टेन्शन मध्ये राहायचं. आता हॉटेल तर टाकलं पण चलायचंच नाही. रूम भाडं, नंतर हॉटेलचं भाडं हा. द्यायला असं म्हणजे हेच होत नव्हतं ना. भरायला हम्म, पण द्यायचे नाही. मग मी बंद करण्याच्या येत होतो आम्ही. मग हम्म. असंच युट्यूबवर तुमच्याकडनंच मी केसरी दादाचा नंबर घेतला. हा 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 हा. तुम्हालाच मेसेज केला होता, तर तुम्हीच दिलं होतं ना मला. अच्छा. हा हा. मग मी दादांना फोन केला आणि सांगितलं, म्हणलं दादा हॉटेल चालतच नाही म्हणलं. हा हा. मग दादानी सेवा दिली मला 120 दिवसाची. हम्म. आणि काय मग मी सेवा दिली? ती संकट मोचन सेवा दिली होती. अच्छा अच्छा. हा हा हा. मग मी ती केली पूर्ण, म्हणजे म्हणजे 3 महिने केली मी असं मनामधून, नाही का. आणि हम्म. मग आता एवढं चांगलं चाललंय ना, मला काय वाटायचं की जसं पॉइंटला असतं ना गिराईक, हा हा हा. तसं यावं असं वाटायचं मला गिराईक. हा मग मी हा हा. सारखं मिस्टरांना म्हणायचे की कुठेतरी पॉइंटला जागा बघा, आपण तिथं टाकू हॉटेल असं म्हणायचं. हा हा. मग आता एवढं गिराईक आहे ना ताई, हा. म्हणजे आता जेवण करायला पण टाइम नाही. अरे ग, अरे वा, हो. असंच असू दे. आता आणि खूप भरभराट होते तुमची. आणि एक टाइम असं होतं की रूम भाडं भरायला, हॉटेलचं भाडं भरायला पैसे नव्हते. आता आम्ही त्याच पैशानं 1 गुंठा जागा घेतली आहे स्वतःची. वा 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 वा, हो. किती सुंदर. आणि हो. तुमच्या हॉटेलची पण जागा स्वतःची होईल बघा ताई. आणि मग आम्हाला काय, आणि काय होतं त्या जागेमध्ये, एक दिवस धंदा झाला ना की दुसऱ्या दिवशी धंदाच होत नव्हता. मग अच्छा. कायम असं वाटायचं की ह्या जागेमध्येच काहीतरी प्रॉब्लेम हा आहे असं हा हा. वाटायचं. मग एक दिवशी एक आजोबा आले आणि मग त्यांना आम्ही चहा नाश्ता दिला. तसं कोण आलं तर आम्ही पैसे घेत नाही, काय नाही. मग ती म्हणले तुमची जागा पण खूप चांगली आहे म्हणले. अरे वा. जागेत काही प्रॉब्लेम नाही म्हणले, जागा पण चांगली आहे, तुमची वास्तू चांगली आहे. आणि मग गेले. मग त्या दिवशीपासून ती एक टेन्शन गेलं की आम्हाला काय वाटायचं की जागेमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते स्वामीच होते ताई. आणि मग ते म्हणले की जागा खूप चांगली आहे म्हणले, वास्तू तुमची लई चांगली आहे म्हणले, आणि गेले मग. आणि मग आता आम्ही जागा पण घेतली. अरे वा. आणि कधी ना आमचे ताई खोटं सांगत नाही, कधी आमचे ना 50 वडापाव कधीच ते गेले नसेल 3 वर्षामध्ये. बघा. आता ना 200 200 300 300 वडापावची ऑर्डर असते. अरे वा, अजून जास्त जातील ताई. पण केंद्रे दादांची सेवा सोडू नका. नाही, आणि ते सेवा पण करते, आणि त्यांची पूर्ण सेवा केली मी. 120 दिवस होतं तर लगातार मी 3 महिने पूर्ण केली सेवा. वा. आणि हो. आणि मग आता ना जागा पण घेतली, आणि एक एक महिन्याचं ना 50,000 कंपनीचं बिल निघते. वा वा वा, हो. किती सुंदर. ताई, मी आता दादांना अनुभव शेअर केला ना, स्वामी अजून छान छान अनुभव देतील आणि तुम्हाला. मग मी दादांना पण फोन केला होता. म्हणलं दादा, आम्ही फक्त म्हणलं भाडं भरणं एवढं मागितलं, आम्ही तर आता स्वतःची जागा घेतली म्हणलं. किती छान ताई. हो. किती दादा छान म्हणले, वाटतं बेटा ऐकून. म्हणले तुला आणखीन खूप अनुभव येतील म्हणले. खरंच येणार. आणि म्हणले तू अनुभव नाही शेअर केला का, म्हणलं करणार आहे म्हणलं. हा हा हा. हो. मग मला ताईपाशी अनुभव शेअर कर म्हणले, तुझा अनुभव खूप छान आहे. खरंच सुंदर आहे. हो. मी शेअर करते हा ताई. हो हो, शेअर शेअर करा. स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ.